दत्तू भाऊ, लय छान वाटतंय हो. मस्त माती रेती आहे खाली, पायालाही बरं वाटतंय आणि पाणी पण गारगार आहे. पहिली सगळी माती. येस. तर नंदिनी नदीवर आम्ही काम करतोय म्हणजे काही फक्त शहरात जाऊन काही ठिकाणी कचरा उचलणे, काही ठिकाणी झाडं लावणे एवढंच काम आम्ही करत नाही, किंवा झाडं फक्त वाचवण्यासाठी आम्ही लढत नाही, तर ती लावण्यासाठी आणि पूर्ण नदी प्रवाहित होण्यासाठी बराच प्रयत्न करतोय. त्यातलंच हे एक काम आहे. दत्तू भाऊ ते एक्सप्लेन करतीलच. नमस्कार, आपण उभं आहोत नंदिनी नदीवरती, मैरवणी तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी. नंदिनी नदी या ठिकाणी बघू शकता आपण किती पवित्र आणि शुद्धपणे वाहते. याचं श्रेय जातंय 2025 एप्रिल 2025 मध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी डिसिल्टिंगचं काम झालं होतं. म्हणजे या ठिकाणी एवढा गाळ मातीचा थर साचलेला होता आणि पूर्ण नदीच्या प्रवाहामध्ये साचलेला होता. यापैकी पॉकलँडच्या साह्याने आम्ही डिसिल्टिंगचं काम केलेले. त्यामुळे काय आलं की जे नदीमध्ये पाणी मुरायला पाहिजे नैसर्गिकरित्या ते पूर्ण चॉकअप झालेलं होतं. गाळ माती काढल्यामुळे काय आलं की आपण बघू शकता की आता नैसर्गिक थर नदीचा आता आहे. आणि यामुळे काय होतं की नदीमध्ये प्रॉपर या परिसरामध्ये आजूबाजूला पाणी जिरायचं प्रमाण खूप वाढलंय आणि विहिरींच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. आणि शेतकरी याच्यामुळे आनंदी आहे की आपल्या शेतीला आता बारमाही पाणी मिळणार आहे. आणि अशा प्रकारचं काम जवळपास 2 किलोमीटर पर्यंत झालेले आहे ना, अजूनही काम करण्यास खूप वाव आहे. तर मी रोटरी क्लबचे धन्यवाद मानतो. त्याचप्रमाणे इतरही काही संस्था असतील त्यांना आव्हान करतो की अजूनही खूप कामं शिल्लक आहे. जसं वृक्षारोपण असेल, डिसिल्टिंगचं अजूनही खूप काम शिल्लक आहे. त्यांनाही विनंती करतो की आपण या कामामध्ये नंदिनी नदीच्या पुनर्जीवित करण्यासाठी, स्वच्छ प्रवाहित करण्यासाठी आपण पुढे यावं. सर्वांना असं आवाहन आहे की नदी जर बारमाही करायची असेल ना, तर शहरात काम करण्याच्या ऐवजी शहराच्या मागे तिच्या अपस्ट्रीमला काम करावं लागतं. आणि ज्या मोठ्या मोठ्या संस्था असतील, CSR असतील, काही शाळा कॉलेजेस असतील, जर तुम्हाला ह्या कामात उतरायचंय, कारण आम्ही कसं होतंय आता सध्या आम्ही इंडिव्हिज्युअली करतोय, आपापल्या खिशातले पैसे खर्च करून करतोय, पण ह्या कामांना JCB लागतं, थोडा मोठा खर्च असतो. मोठे वृक्षारोपण घ्यायचे असतील त्यालाही मोठा खर्च असतो. तर मी सर्वांना अशी विनंती करतो, मैरवणी गाव असेल, बेलगाव ढगा असेल, वासळी असेल, या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने, या शेतकऱ्यांच्या वतीने, की तुम्ही इकडं जर नंदिनी आम्हाला चांगली करून दिली तर आमच्या विहिरीला पाणी येईलच, पण त्या योगे तुम्हाला सुद्धा शहरात चांगलं पाणी नंदिनी नदीत आणि त्याच्यातून पुढं गोदावरी नदीत मिळेल. तर सगळ्यांना हीच प्रार्थना आहे परत नंदिनी नदीच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने. सुंदर आहे सगळी नदी. नदी म्हणजे पाणी. झाडं किती भारी आहेत, सगळी झाडं, पात्र, छान वाटतं सगळं. नदी आपण अशी सगळी भारी बनवू.